पेन्शनधारकांसंदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे। EPS 95 पेन्शनधारक आहेत। या पेन्शनधारकांचं 3 दिवसीय आंदोलन हे दिल्लीमध्ये जंतर मंतरला झालेलं आहे। EPS 95 पेन्शनधारकांचं आंदोलन हे काल शेवटचा दिवस होता, म्हणजे 9, 10 आणि 11 मार्चला EPS 95 पेन्शनधारकांचं आंदोलन हे झालेलं आहे। आणि त्यानंतर 3 वाजता माननीय कमांडर अशोक राऊत, महासचिव रजावत आणि संसद मंत्री हे जाऊन माननीय फायनान्स मिनिस्ट्री निर्मला सीतारामन यांच्याशी भेट झाली आहे त्यांची। नेमकं या भेटीमध्ये काय झालं, भेट कधी झाली, काय आश्वासन दिले, हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। EPS 95 पेन्शनधारकांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन 9, 10 आणि 11 मार्चला घेण्यात आलं। आता या आंदोलनाला श्रम मंत्र्यांचा पूर्णपणे विरोध होता, कारण त्यांनी 9 तारखेला आंदोलन होतं, त्याच्या अगोदर 8 तारखेला माननीय कमांडर अशोक राऊत NAC राष्ट्रीय अध्यक्ष आणि महासचिव रजावत यांना त्यांच्याजवळ मीटिंगसाठी बोलवलं होतं, म्हणजेच श्रम मंत्र्यांनी त्यांना मीटिंगसाठी बोलवलं होतं। आणि या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन करू नका, तुमचा मुद्दा आमच्या विचाराधीन आहे आणि याच्यावरती काम चालू आहे, लवकरच तुमची पेन्शनमध्ये वाढ करू किंवा तुमच्या बाकीच्या ज्या 3 मागण्या आहेत त्यासुद्धा पूर्ण करू, लवकरच करू असं सांगितलं। परंतु माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही जंतर मंतरला येऊन जाहीररित्या सांगू शकता, असं कमांडर अशोक राऊत यांनी त्यावेळी सांगितलं होतं। आणि त्यानंतर आंदोलनाचा 3 दिवस पार पडलेले आहेत। आता काल 11 तारीख होती, आंदोलनाचा शेवटचा दिवस होता आणि आंदोलन 2 वाजता। आता आंदोलनाची तशी तारीख पोलिसांकडून, आता एखादा आंदोलन करायचं असेल तर तारीख, वार सर्व काही ठरवूनच केलं जातं आणि त्याची परमिशन सुद्धा काढावी लागते। आणि तशी परमिशन घेतली तर सकाळी 9 ते 2 पर्यंत आंदोलनाची परमिशन होती। जेव्हा 2 वाजता आंदोलन झालं त्यानंतर 3 वाजता माननीय कमांडर अशोक राऊत, महासचिव हे आणि संसद मंत्री हे जाऊन निर्मला सीतारामन यांना भेटलेले आहेत। निर्मला सीतारामन म्हणजे आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत। निर्मला सीतारामन, फायनान्शियल मिनिस्ट्री निर्मला सीतारामन यांच्याशी भेट घेतलेली आहे। यांना पेन्शनवाढी संदर्भात सर्व काही सांगितलेलं आहे किंवा बाकीचे ते 2 ते 3 मुद्दे आहेत। आता पेन्शनवाढी बरोबर बाकीचे सुद्धा मुद्दे त्यांनी त्यांच्या पुढे मांडलेले आहेत। म्हणजे पेन्शनवाढी 1000 वरून 7,500 करण्याची तर मागणी आहेच, परंतु पुढे जाऊन त्यांनी हेही मागणी केलेली आहे की जे पती पत्नी आहेत, वृद्ध पती पत्नी आहेत, त्यांना मोफत मेडिकल सुविधा करा। शिवाय हायर पेन्शन संदर्भात सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो कोणताही भेदभाव न करता लागू करा आणि जे ह्या पेन्शनमध्ये इन्क्लूड नाहीत त्यांना सरसकट 5,000 पेन्शन करा, असं सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत यांनी त्यांच्या पुढे मागण्या मांडलेल्या आहेत। शिवाय त्यावरती उत्तर देताना निर्मला सीतारामन या म्हटल्या की श्रम मंत्र्यांअंतर्गत आम्ही हा मुद्दा तुमचा संसदमध्ये घेणार आहोत आणि लवकरच तुमची मागणी ही पूर्ण करणार आहोत, यावरती कामसुद्धा चालू आहे, असं निर्मला सीतारामन यांनी काल 3 वाजता कमांडर अशोक राऊत आणि महासचिव यांना सांगितलेलं आहे। शिवाय आंदोलनाची समाप्तीसुद्धा झालेली आहे। हे 3 दिवसाचं आंदोलन हे जाहीररित्या पूर्णपणे पार पडलेलं आहे आणि यामध्ये श्रम मंत्र्यांनी मात्र कुठेच येऊन कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही, हे मात्र तितक्याच तत्परतेने दिसून आलेले आहे। शिवाय कमांडर अशोक राऊत म्हणजे EPS 95 पेन्शनधारकांनाच त्यांच्यापर्यंत जावं लागलं, ही देशाची एक पूर्णपणे ढासळणारी बाजू दिसून येतं। कारण तुम्ही बघितलं तर इतकं मोठं आश्वासन देऊन इतक्या मोठ्या संख्येने वृद्ध व्यक्ती तिथे उपस्थित राहून सुद्धा कोणताही एक मोठा नेते येत होते, जात होते, आश्वासन देत होते, परंतु श्रम मंत्री तिथे आलेले नाहीत। हा एक देशाचा पूर्णपणे ढासळलेला बाजू आपल्याला दिसून येत आहे। तर EPS 95 पेन्शनधारकांसंदर्भात ही अतिशय महत्त्वपूर्ण एक अपडेट होते। आपल्या चॅनलचे बरेच व्ह्यूअर EPS 95 पेन्शनधारक आहेत, त्यामुळे ही आजची अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे। ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। तुम्ही सर्व EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।